कामं करायची। जी अवस्था सर्वसामान्यांची आहे तीच पवार कुटुंबियांच्या निकटवर्तीयांचीही आहे। शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीपासून बारामतीच्या राजकारणाचे साक्षीदार असलेले चंद्रराव तावरे आणि सुनील पोटे यांच्या भावना जाणून घेतल्यात एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी। ऐकूयात। शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यातील विधानसभेची पहिली निवडणूक लढवली होती ती 1967 साली आणि त्यावेळी त्यांच्या निवडणुकीचा अर्ज मित्र म्हणून भरणारे चंद्रराव तावरे। एका अर्थाने चंद्रराव तावरे पवारांच्या राजकारणाचे साक्षीदार आहेत, शरद पवारांच्या आणि त्यानंतर अजित पवारांच्या देखील। अण्णा, तुम्ही शरद पवारांचं राजकारण पाहिलं आणि एका टप्प्यानंतर अजित पवार बारामतीच्या राजकारणात आले, तर सुरुवात कशी होती, काय तुम्ही पाहिलं, कसं अजित पवारांचं नेतृत्व बारामतीमध्ये पुढे जात राहिलं? पवार साहेबाचे बंधू आप्पासाहेब पवार हे छत्रपती कारखान्याचे चेअरमन झाले आणि त्या कारखान्याचा कामकाज चालू असताना संचालक मंडळाचे मतभेद झाले आणि मग आप्पासाहेबांनी निर्णय घेतला। आप्पासाहेब सगळे ज्येष्ठ होते, सगळे त्यांचं ऐकायचे। आप्पासाहेबांनी निर्णय घेतला की आपली आमदारकी बाद झाली, या बाकीच्या संस्था नकोत आपल्याला, म्हणून आपण छत्रपती कारखान्याचा उमेदवार लढवायचा नाही। ही त्यांच्या घरात चर्चा झाली। ती चर्चा मला भगीरथप्पा पवारांनी सांगितली। नंतर मी भगीरथप्पा पवारांना सांगितलं की आप्पा, कारखान्यासारखी आर्थिक संस्था, शेतकऱ्यांच्या प्रपंचाला हातभार लावणारी संस्था आहे, त्यात आपला प्रतिनिधी असला पाहिजे। लोकांच्या प्रपंचाला हातभार लावले तर राजकारणाला सोपं जाईल। आणि ते तसं भगीरथप्पाने त्यांच्या कोर कमिटीत सांगितलं असावं आणि मग त्यांचा निर्णय झाला की अजितरावला कारखान्याला उभं करायचं आणि तिथनं पुढं अजितरावने कारखान्याला उभे राहिले, निवडून आले आणि त्यांची वाटचाल चालू झाली। तुम्ही जे पाहिलं अजित पवारांना, तर कसं ते कामाची सुरुवात लोकांच्या करत गेले, कुठं येऊन या ठिकाणी ते लोकांना भेटायचे? इथं बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघात ते येऊन बसायचे। इथं रोज इथं येऊन बसायचे। दर आठवड्याला बुधवारी कॅबिनेट असायची, इथली सगळी कामं घेऊन साहेब मुख्यमंत्री होते, आम्ही त्यांच्याबरोबर जायचो मुंबईला आणि तिथं त्या कामाच्या सगळ्या लोकांची जी कामं आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचे आणि त्यातले ते बऱ्यापैकी कामं व्हायला लागले। मग तिथून त्यांचं संघटन वाढत गेलं, कामं होत गेली लोकांची, लोक सगळी जुळत गेले। मग तिथून त्यांचं सगळं राजकारण सुरू झालं, लोकांची कामं व्हायला लागली, तसं त्यांचा उत्साह वाढायला लागला। मग लोकांची कामं होत गेली, मग त्यांना राजकारणात पण इंटरेस्ट वाढला आणि तिथनं पुढं त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये भाग घेतला। तर अशी जडणघडण झाली अजित पवारांची आणि त्याच्यासोबतच बारामतीचं राजकारण देखील पुढे जात राहिलं। पुढे या राजकारणाने अनेक वळणं घेतली, मात्र आज अजित पवारांच्या या सुरुवातीच्या कालखंडाबद्दल आपण बोललो। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, बारामती। आपल्या कार्यकर्त्यांप्रमाणेच बारामतीतल्या पत्रकारांशी अजितदादांचं खास नातं होतं। त्यातल्या भाग घेतला। अजित पवारांच्या आणि त्याच्यासोबत बारामतीचं राजकारण देखील पुढे काही जणांकडनं दादांच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी। खरं तर अजित पवारांच्या नसण्यानं आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। खरं तर जर पक्षाचा विचार करायचा झाला तर बारामतीचा विचार करायचा झाला, दोन्ही बाजूनी जर विचार करायचा झाला ना तर अनेक गट तट होते, मात्र ते अजित पवारांकडे बघून शांत बसायचे आणि हेच अजित पवारांच्या राजकारणाचं यशाचं गमक होतं। किती जरी विरोध असला तरी अजित पवारांपुढं विरोधक असेल किंवा त्यांच्याच पक्षातला असेल, अजित पवारांकडे बघून हे सगळे एकत्रित राहिले जायचे। मात्र आता इथून पुढे ते राहतील का, हा मोठा प्रश्न आहे। राज्यातल्या बऱ्याच तालुका पातळीवरचे जे दूध संघ आहेत, सहकारी दूध संघ, ते बंद पडलेले, त्यांची वाताहत झालेली आहे। मात्र बारामती तालुका दूध संघ, सहकारी दूध संघ अजून त्याच पद्धतीनं आज मला वाटतं 1 लाख लिटरपेक्षा जास्त कलेक्शन त्या दूध संघाचं। खऱ्या अर्थानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं त्या ठिकाणी कार्याची चुणूक त्या ठिकाणी दिसते। बारामती मार्केट कमिटी, त्या बारामती मार्केट कमिटीचं जर उत्पन्न बघितलं तर तिथली डेव्हलपमेंट तुम्ही बघितली तर डेव्हलपमेंट सुद्धा अजितदादांसारखा दुसरा नेता त्या ठिकाणी करू शकत नाही। मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये नोकरदार वर्ग आहे, तसाच शिक्षण संघ, सहकारी दूध संघ अजून त्या पद्धतीनं 1 लाख लिटरपेक्षा त्या दूध संघ उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी
त्या ठिकाणी दिसते. बारामती मार्केट कमिटीचं जर उत्पन्न बघितली तर डेव्हलपमेंट सुद्धा अजितदादांसारखा दुसरा नेता त्या ठिकाणी करू शकत नाही. मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये नोकरदार वर्ग आहे. तसाच शिक्षणासाठी अलीकडे बारामतीची संख्या मोठी आहे. एकूणच ह्या सर्व गोष्टींचा विचार करता इथं अजितदादांसारखा दादांच्या नंतर पर्यायाने शिस्त लागणं फार गरजेचे आहे. भविष्यात इथं जी कारखानदारी आहे त्या कारखानदारीमध्ये खंडणी किंवा इतर गुन्हे स्क्रॅप ह्या बाबतीतले मोठमोठे गुन्हे घडण्याची दाट शक्यता पण नाकारता येत नाही. पहाटे 5 वाजल्यापासून इथं झाडणाऱ्या बायका सगळ्यांना दिसतात. आता इथं झाडतील. पण दुसरी गोष्ट की इथं सहकाराशिवाय म्हणजे सहकारावरती सगळ्यात जीव आहे. संघटनेचा पण जीव आणि सगळ्या लोकांचा पण जीव आहे. कारखाने असतील, वेगवेगळ्या संस्था असतील. इथं सोमेश्वर, छत्रपती, माळेगाव हे सगळे कारखाने आहेत. म्हणजे फक्त आपण बारामती इंदापूर तालुक्याचा भाग घेतला तरी या प्रत्येक गोष्टीमध्ये आता लोकांच्या मनात चिंता आहे की आता पुढे कसं होणार. आज जर तुम्ही सगळ्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर सगळ्या लोकांच्या मनात भविष्यात चिंता आहे. आणि हे अजित पवार गेल्यानंतरची की अजित पवार असताना त्याचीच काळजी वाटत नव्हती आणि आता आपण पूरक झालोय. फक्त अजित पवारांचं कुटुंब नाही तर अजित पवारांच्या मतदारसंघातले सगळे लोक पूरक झाले अशी त्यांची भावना आहे. अगदी अलीकडे महापालिका निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अजितदादांनी